हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना. श्री स्वामी समर्थ, ओम साईराम, जय श्री श्याम खाटू श्याम. हे अहमदाबादमध्ये मंदिर होतं. तर एकादशीला एवढी गर्दी असते ना इथे. राजस्थान मध्ये ह्यांचं खूप मोठं मंदिर आहे खाटू श्यामचं. तर अहमदाबादमध्ये पण आहे. तर अहमदाबादमध्ये सगळ्यांना जसं माहिती पडेल ना तसं इथे सगळेजण जायला लागलेत. तर एवढी गर्दी असते इथे एकादशीला वगैरे, खूप गर्दी असते. तर करा तुम्ही पण दर्शन. जय श्री श्याम खाटू श्याम. ज्यांना ज्यांना माहिती आहे, आपण आता इंस्टावर तर सगळेच असतात, त्यांना माहिती असेल की खाटू श्याम मंदिर हे राजस्थानचं आहे. तर किती सुंदर आहे हे मंदिर. आणि जे पण दुःखी वगैरे होतात तर त्यांची इच्छा वगैरे सर्व पूर्ण करतात, हे पण माहिती आहे. असे सगळेच देव इच्छा पूर्ण करतात. पण जसं तुमची ही असेल, भक्ती असेल हे, पण देव जो पण तुम्ही हे कराल मनापासून तेवढं तुमचं हे आहे. नंतरनं दुसऱ्या दिवशी परत माझे मिस्टर आणि मी गेलेलो. आणि त्या दिवशी एकादशीला माझा मुलगा आणि मी गेलेलो. तर जेवढी तुमची भक्ती ज्या देवावरती असेल ते देव सगळेच तुमची इच्छा पूर्ण करणार. असं नाही की एकच देव इच्छा पूर्ण करतो, सगळेच देव इच्छा पूर्ण करतात. फक्त तुम्ही मनापासून सगळ्या देवांना, कुठल्याही तुम्हाला जे आवडेल त्या देवांना तुम्ही आवाज देऊ शकता. असं नाही की एकालाच द्या. तुमच्या ज्या मनापासून तुम्ही त्या देवाला आवाज द्याल ना, ते देव नक्कीच धावून येतात. तर हे माझे मिस्टर गेलेलो होतो इथे. एकादशी नव्हती तेव्हा. तर खूप छान वाटलं होतं हे. त्या दिवशी आमचं दर्शन खूपच लवकर झालं होतं गर्दी असल्यामुळे. आणि आज छान झालं होतं आमचं दर्शन. तरी पण आतमध्ये शिरलं की गर्दी होती भरपूर. जय श्री श्याम खाटू श्याम बाबा. हे प्रसाद भंडार होतं इथे. आणि एवढं सुंदर धूप यांनी लावलेलं होतं इथे. मला प्रसाद घ्यायचा होता आणि ते धूप मी त्यांना म्हटलं की हा कोणता धूप आहे, तर मला द्या प्लीज. तर त्यांनी मला दिलेला. तर मी किती पॅकेट घेतले होते बघा तुम्ही आता. हे आलो होतो इथे आम्ही. नंतर दर्शन करायला आत चाललो आहे. आतमध्ये पण लाईन होती इथे. जसं सर्वांना कळतं तसं सगळे इथे येत आहेत दर्शन करायला आणि दर्शन करून जात आहेत. आणि आता श्रावण महिन्यात कृष्ण जन्माष्टमीचं वगैरे पण त्यांनी पाळणा वगैरे आत्ताच सजवून हे केलं होतं, चाललं होतं सजवायचा. आणि बॅकग्राऊंडचा आवाज प्लीज इग्नोर करा, का तर रात्रीचं मी हे करते, एडिट व्हॉईस देते, त्याच्यामुळे कुत्रे वगैरे भुकत आहेत तर त्याचा आवाज येतो आहे. प्लीज इग्नोर करा. इथे राधाकृष्णाचं हे होतं छोटंसं. इथे बघा, हे बघा शिवलिंग होतं. हे बघा, ओम नमः शिवाय, राधे राधे. इथे माता राणीचं मंदिर होतं इथं छोटंसं. आणि हे जय श्री श्याम खाटू श्याम. एक नंबर यार. और नंतर तिथून आहे ना आम्ही अनलिमिटेड जेवण होतं इथे. तर आम्हाला उशीर झालेला म्हणून आम्ही इथे परत तिथून इथे आलो होतो जेवायला. तर इथे हे सगळं होतं. हे चायनीज सूप होतं, जे तुम्हाला हवं आहे ते इथे होतं जेवायला. सगळं हे सुका नाश्ता होता, सॅलड होतं, नूडल्स होते, सगळं होतं इथे. हे बघा, पण मुलं घेत होती ना त्याच्यामुळं हे करत होते बघा असं. हे भाजीपाव आणि ब्रेड होता, पाव नव्हता. आणि नूडल्स, पास्ता वगैरे सगळं होतं इथे. हे बघा, बॅकग्राऊंडमध्ये खूपच कुत्रे हे करतात रात्र पडल्यामुळे जास्त. हे चाट वगैरे हे सगळं होतं इथे. चॉकलेट पास्ता वगैरे होता, हे सगळं इथे होतं. तर या सगळे जेवायला अनलिमिटेडमध्ये. आणि असं नाही की हे होतं म्हणजे खराब वगैरे, असं नाही, चांगलं होतं हे. आणि गर्दी खूप होते. वेटिंगमध्ये आम्ही बसलेलो होतो आणि नंतरनं मग आमचा नंबर आलेला होता. असं झालं होतं. हे बघा आहे ना मस्त. नंतर अनलिमिटेड पिझ्झा वगैरे इथे होता. 1 टाईम आईस्क्रीम होती, तर ते खाऊन आम्ही नंतर घरी गेलो होतो. ह्याचं पण प्रमोशन वगैरे नाही आहे. हे बघा, हे घेतलेलं आम्ही. बटाटा आणि बॉबी असते त्याच्यातून ते खायचं असतं, लसणाचं वगैरे. आणि हे 1 टाईम आईस्क्रीम आणि हे त्यांचं हे होतं, चाट होतं. 51 आयटम होते सगळे मिळून. नंतर हे शॉपिंग केलेलं होतं. कस्तुरी धूप घेतलेलं होतं मी, आणि हे मला आवडलं होतं म्हणून हे घेतलेलं. हे एक घेतलेलं बनचं, हे कस्तुरी धूप घेतलेलं. आणि ही साडी घेतलेली, त्याचं मी काय बनवलं आहे ते मी नंतर दाखवेन. आणि हा ब्लँकेट घेतलेला होता, AC ब्लँकेट बोलतात ना, तो होता हा.
मला हा धूप खूप आवडलं होतं. एकदम असं शांत, माइल्ड असं कसं हे असतं तसं वातावरणात असं हे झालेलं. त्याचा वास एवढा मस्त होता ना, याचा वास खूपच छान वाटला होता. नंतर मी हे अत्तर घेऊन गेलेली गुलाबचं श्यामबाबांना. तर कसं वाटलं श्यामबाबाचं मंदिर नक्की सांगा. आणि जय श्री श्याम खाटू श्याम. नंतरनं रात्री उशिरा गेलेलो तर हे कॅन्डील आम्ही पार्सल मागवलेलं होतं. लगेच येते जवळ आणि हे बॅग बघितले की तर लगेच खुश होते. हे तिच्यासाठी मागवलेलं होतं आम्ही. खूप आठवण येते, मी कॅन्डीला नाही घेऊन आलेली हे इकडे. आणि कढीपत्ता संपलेलं तर कढीपत्ताचं पॅकेट हे मागवलेलं होतं आणि हे कॅन्डीचं सगळं. जय श्री श्याम. बाय.